अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. त्या महिलेला 2 मुली होत्या आणि त्यांच्यासोबत ती महिला त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी राहत होती. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. ज्या महिलेची ती मुलगी आहे मोठी, ती मुलगी 20 वर्षाची होती. तर दुसरी जी मुलगी आहे तिच्यापेक्षा काही वर्षांनी लहान होती आणि असा त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. पण मात्र 20 वर्षाची जी पोरगी आहे त्या पोरीला एका 34 वर्षाच्या तरुणाबरोबर पुरुषाबरोबर प्रेम झालेलं होतं. आता प्रेम झाल्यानंतर त्याची माहिती तिने तिच्या आईला आणि आजूबाजूला कोणालाही कळू दिली नाही. ती त्याला लपून लपून छपून छपून मोबाईलवर सुद्धा बोलत होती आणि त्याच्याबद्दल अनेक भावना व्यक्त करत होती. अशाच पद्धतीनं एक दिवस त्या पोरीनं तिच्या प्रियकराला घरामध्ये मध्यरात्री भेटायला बोलवलं होतं आणि त्याच्यासोबत घरामध्येच नको ते कृत्य करायला सुरू केलं होतं. परंतु जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या पोरीच्या आईला समजली होती, तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे. त्या महिलेला 2 मुली आहेत. एकीचं वय 20 वर्ष आहे तर दुसरी तिच्यापेक्षा थोडी लहान आहे. पण मात्र 20 वर्षाची जी पोरगी आहे त्या महिलेला, त्या पोरीला एक प्रियकर होता आणि तो तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा होता. तो 34 वर्ष होता. आता तिला त्याच्यासोबत प्रेम झाल्यानंतर दोघं जण लपून लपून छपून छपून मोबाईलवर मोठ्या प्रमाणात बोलत होते. वेगवेगळ्या ठिकाणी भेटायचं ठरवत होते. पण मात्र त्यांना भेटायला जमत नसल्यामुळं त्या पोरीनं त्या प्रियकराला आता घरीच बोलवायला सुरुवात केली होती. कारण की तिची आई आणि बहीण मध्यरात्री निवांत झोपल्यानंतर त्या पोरीला तिच्या रूममध्ये त्याला बोलावता येईल अशी सगळी तयारी तिनं केली होती. काही दिवस हा प्रकार त्या ठिकाणी घडला होता म्हणून त्यांची हिंमत अशा पद्धतीनं वाढत गेली होती. पण मात्र एक दिवस तारीख आली होती 10 सप्टेंबर 2025ची. जेव्हा हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडत होता, ती पोरगी त्या प्रियकरासोबत त्याच रूममध्ये नको त्या अवस्थेमध्ये होती. तेव्हा तिच्या आईला अचानक त्या ठिकाणी जाग आली होती. जाग आल्यानंतर तिनं तिच्या पोरीला त्या पोरासोबत नको त्या अवस्थेमध्ये बघितलं. तेव्हा त्या प्रियकराचा पारा चढला, तलपायाच्या मस्तकाला गेली. त्यानं त्या प्रेयसीच्या आईला पकडलं. तिनं आरडाओरडा करू नये म्हणून तिचं तोंड दाबलं. तोंड दाबल्यानंतर तिच्या तोंडामध्ये जवळचं असणारं जे बेडशीट आहे ते बेडशीट तिच्या तोंडामध्ये कोंबलं. तर ती जी पोरगी आहे त्या पोरीनं तिच्याच आईचे पाय धरून तिला खाली ओढलं, जमिनीवर पाडलं आणि ते प्रियकर तिच्या बोकांडीवर बसलं. अशा पद्धतीनं त्याचं तोंड आणि गळा दाबल्यामुळं श्वास गुदमरून त्या महिलेचा खून केला, तिचा जीव घेतला आणि जीव घेतल्यानंतर हा सगळा प्रकार उघड होईल, लोकांना समजेल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बनाव रचला. आता बनाव अशा पद्धतीनं रचला की त्याच महिलेच्या साडीनं तिचा मृतदेह छताला त्या ठिकाणी अडकवला आणि तिनंच आत्महत्या केली असा दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि प्रियकर घरातून फरार झाला. तर तिची घरातली मोठी पोरगी आहे तीच त्या ठिकाणी सकाळी आरडाओरडा करून लोकांना तिनं आत्महत्या केली असा दाखवण्याचा प्रयत्न करत होती. पण मात्र घरामध्ये तिचीच असणारी जी लहानी बहीण होती तिनं मात्र घडलेला संपूर्ण प्रकार बघितलेला होता आणि जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेली होती तेव्हा तिनं सगळी कहाणी पोलिसांना सांगितली होती. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून ती जी आरोपी पोरगी आहे आणि तिचा जो प्रियकर आहे त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय आणि लोक कशा पद्धतीनं करतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.